कुठल्याही देशाचा विकास किंवा प्रगती ही काही जादूची कांडी फिरवल्यासारखी होत नाही, नाही का? यामागे असतं एक पक्कं नियोजन. आणि आज आपण ह्याच आर्थिक नियोजनाबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. तर मग पहिला प्रश्न मनात येतो की एखादा देश मोठा कसा होतो, त्याचा विकास नक्की होतो कसा? बघा, हे काही एका रात्रीत घडत नाही. यामागे असतो एक विचारपूर्वक केलेला प्लॅन. आणि याच प्लॅनला आपण म्हणतो आर्थिक नियोजन किंवा इकॉनॉमिक प्लॅनिंग. चला तर मग हे नेमकं काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला आता बघूया की आपल्या भारतात या नियोजनाची सुरुवात कशी झाली, काय आहे यामागची गोष्ट. तर गोष्ट आहे 1950 सालची. तेव्हा भारत सरकारने नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशनची स्थापना केली. आणि या आयोगाचं मुख्य काम काय होतं? तर देशाचा विकास कसा करायचा यासाठी एकदम व्यवस्थित योजना तयार करणं. आता या आयोगाचे अध्यक्ष असतात देशाचे पंतप्रधान. पण विचार करा, एवढा मोठा प्लॅन पंतप्रधान एकटेच बनवू शकतात का? नाही, बरोबर. म्हणूनच त्यांच्या मदतीला बँकिंग, फायनान्स, उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले हुशार आणि तज्ज्ञ लोक असतात. आता असं वाटेल की हे आर्थिक नियोजन वगैरे खूप मोठं आणि किचकट प्रकरण आहे. पण थांबा, आपण हे एका अगदी सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. एकदम सोपं करून टाकूया. आर्थिक नियोजन म्हणजे काय? तर देशाच्या विकासासाठी आधीच तयार केलेला एक प्लॅन. आता आपलंच उदाहरण घेऊया. परीक्षेत चांगले मार्क हवे असतील तर आपण काय करतो? एक वेळापत्रक बनवतो, बरोबर? अगदी तसंच सरकार देशाच्या विकासासाठी एक आर्थिक योजना बनवतं. बघा, आहे की नाही सोपं? आणि गंमत म्हणजे काय माहितीये? सरकारसुद्धा अगदी तेच मूलभूत प्रश्न विचारतं जे एक विद्यार्थी आपल्या अभ्यासाचा प्लॅन बनवताना स्वतःला विचारतो. बघा, आपण ठरवतो ना की कोणता विषय आधी अभ्यासायचा, प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा आणि कोणत्या विषयाला जास्त महत्त्व द्यायचं. अगदी तसंच सरकार देशासाठी ठरवतं की काय उत्पादन करायचं, किती करायचं आणि कोणासाठी करायचं. आणि यालाच म्हणतात आर्थिक नियोजन. ठीक आहे, आता आपल्याला सोप्या भाषेत तर कळालं की हे काय आहे. पण चला आता बघूया की मोठे मोठे अर्थशास्त्रज्ञ म्हणजे एक्सपर्ट्स याबद्दल काय म्हणतात. HD डिकिन्सन काय म्हणतात? त्यांच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे महत्त्वाचे आर्थिक निर्णय जाणीवपूर्वक घेणं. म्हणजे काय? उत्पादन करायचं, किती करायचं आणि ते कोणाला द्यायचं हे सगळं एक ठरलेली ऑथॉरिटी म्हणजे सरकार विचारपूर्वक ठरवतं. बरं, आता बार्बरा व्होटन यांचं ऐकूया. त्या म्हणतात की नियोजन म्हणजे सरकारने देशासाठी सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे निवडणं आणि मग त्यानुसारच काम करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर देशानं कशावर फोकस करायचं हे ठरवणं. ओके, तर हे सगळं प्लॅनिंग करायचं, पण याचा नक्की फायदा काय होतो? का करायचं हे सगळं? चला परत आपल्या अभ्यासाच्या उदाहरणाकडे येऊ. विचार करा, जर आपण प्लॅन न करता अभ्यास केला तर काय होईल? वेळ वाया जाईल, बरोबर? देशाचंही अगदी तसंच आहे. नियोजन केल्यामुळे देशाची जी साधनसंपत्ती आहे म्हणजे जे रिसोर्सेस आहेत ते योग्य प्रकारे वापरले जातात. त्यांची अजिबात उधळपट्टी होत नाही. आणि साहजिकच आहे, जेव्हा या रिसोर्सेसचा योग्य वापर होतो तेव्हा देशाच्या विकासाला एक वेगळीच गती मिळते. विकास खूप फास्ट होतो. आणि हेच तर प्रत्येक योजनेचं मुख्य ध्येय असतं. आणि म्हणूनच आपण पाहिलं तर प्लॅन शिवाय होणारी वाढ आणि एक पक्का प्लॅन करून होणारी वाढ यात खूप मोठा फरक दिसतो. एक विचारपूर्वक आखलेला आराखडा नेहमीच जबरदस्त रिझल्ट्स देतो. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ते पटकन बघून घेऊया. तर लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे कोणते? पहिलं, आर्थिक नियोजन म्हणजे देशाच्या विकासासाठी एक रेडीमेड रोडमॅप. दुसरं, हे अगदी आपल्या अभ्यासाच्या प्लॅनसारखंच आहे, फरक फक्त एवढाच की हे संपूर्ण देशासाठी आहे. आणि तिसरं, यामुळे देशाचे रिसोर्सेस वाया जात नाहीत आणि विकास वेगाने होतो. म्हणजे थोडक्यात काय, तर नियोजन देशाला फक्त योग्य दिशाच दाखवत नाही, तर त्या दिशेने वेगाने जायला सुद्धा मदत करतं. चला तर मग आर्थिक नियोजन म्हणजे काय हे आता नक्कीच सोप्या भाषेत समजलं असेल. असेच अवघड विषय एकदम सोपे करून शिकायचे असतील तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.